सुवर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा। एकत्र लढण्यासंदर्भात संजय राऊतांची मोठी माहिती। तर राज ठाकरे आता महाविकास आघाडीत सामील होणार का, याकडे सर्वांचं लक्ष। दरम्यान संजय राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज। सूत्रांची माहिती, मीडिया दाखवते तसं मी काहीही बोललेलो नाही। राऊतांचा मेसेज। तर राऊतांच्या वक्तव्यासंदर्भात प्रवक्त्यांनी विचारणा केल्यानंतर राज ठाकरेंनी मनसे प्रवक्त्यांना राऊतांचा मेसेज दिल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेसकडे कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही। आम्हाला आमच्या पक्षाची भूमिका आम्ही आणि राज ठाकरे स्वतःच अधिकृतपणे मांडणार। महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या चर्चांवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। युती करताना राज ठाकरे काँग्रेसला सावरकरांबद्दलची भूमिका काय हे नक्की विचारतील। कर्नाटकात शिवरायांचे पुतळे हटवणाऱ्या काँग्रेस सरकारला जाब विचारतील। राज ठाकरे महाविकास आघाडीत जाण्याच्या चर्चांवर सामंतांची प्रतिक्रिया। आक्रमक पद्धतीने हिंदुत्वाची भूमिका घेणारे राज ठाकरे काँग्रेसला चालतील का? उबाठा गटानंतर आता राज ठाकरेंच्या पक्षाला संपवण्याची सुपारी राऊतांनी घेतली आहे का? भाजपच्या नवनाथ बन यांची टीका। संजय राऊतांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं। संजय राऊतांना घशाचा त्रास होत असल्याची माहिती। तर 2 दिवसांपूर्वीच झाला होता रुटीन चेकअप। बीएमसी निवडणूक काँग्रेसने एकट्यानं लढावी असा पदाधिकारी आणि नेत्यांचा सूर। वर्षा गायकवाड यांची माहिती। तर 227 वॉर्डांमध्ये काँग्रेसची ताकद आहे, त्यामुळे काँग्रेस आगामी निवडणूक ताकदीनं लढू शकते, वर्षा गायकवाडांचा दावा। शिंदे साहेब माझ्या भूमिकेविरोधात बोलले नाहीत, मी जे बोललो तेच शिंदे साहेब बोलले। पुण्यातील गुन्हेगारी संपली पाहिजे हेच त्यांचंही मत। शिंदेंच्या कालच्या भेटीनंतर धंगेकरांची प्रतिक्रिया। मंत्र्यांनाच प्रश्न विचारले जाणार, तुम्ही माझ्यावर का घसरता? माझ्या प्रश्नांची उत्तरं का दिली जात नाहीत? रवींद्र धंगेकरांचा भाजपला सवाल। धंगेकरांना बेसन घालण्याची गरज होती, आधी ते सुटारू होते, मात्र आता शिंदेंकडे असल्यामुळे चौकटीत आणि शिस्तीत काम करावं लागेल। धंगेकरांच्या भूमिकेवर दरेकरांची टीका। रवींद्र धंगेकरांच्या कुटुंबियांना सरकारनं सुरक्षा दिली पाहिजे। धंगेकरांच्या केसालाही धक्का लागल्यास पूर्णपणे सरकार जबाबदार असेल, आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। पुणे विद्येचं माहेरघर होतं, आता गुंडांचं माहेरघर झालंय। अजित पवारांमुळे पुणे गुंडांचं माहेरघर झालंय, राऊतांची टीका। तर पुणे पोलिसांनी नाशिक पोलिसांकडून प्रेरणा घेतली पाहिजे असाही राऊतांचा टोला। देवाभाऊंनी गुंडगिरी संपवली, नाशिकचे संपर्क प्रमुख असताना राऊतांनी गुंडांना हाताशी धरून काम केलंय। राऊतांच्या टीकेवर नवनाथ बन यांचा पलटवार। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आम्ही तिन्ही पक्षांनी जाहीरनाम्यात वचन दिलंय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारनं कर्ज काढावं, सरकारनं दिलेलं वचन पाळलं पाहिजे। शिंदेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून सरकारला जाहीरनाम्याची आठवण। तुमच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी करणार असं सांगितलं होतं, जाहीरनामा देऊन बाहेर पडायची तयारी आहे का? वडेट्टीवारांचा सत्तारांना सवाल। अब्दुल सत्तार जे बोलले ते सत्य आहे, कर्जमुक्तीशिवाय जनता सरकारला माफ करणार नाही, अंबादास दानवेंची टीका। अत्याचार घटनेमध्ये 100 पैकी 100 केसेसमध्ये हिंदू महिला पीडित असतात आणि 100 पैकी 100 केसमधील आरोपी हे जिहादीच असतात। संग्राम जगतापांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य। तर अजित पवार आता यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष। नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा कायम, त्यासाठी मी महाजन हुसेनसारखं ट्रम्प यांच्यापर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही। मी अजित पवार, फडणवीस, शिंदे फार तर मोदींकडे जाईल, यापेक्षा लांब मी जाणार नाही। पालकमंत्री पदासंदर्भात भुजबळांची प्रतिक्रिया। आनंदाचा शिधा योजनेनंतर आता माझी शाळा योजना सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर। नोव्हेंबर उजाडला तरी सुद्धा या योजनेसंदर्भात कोणतीही घोषणा न करण्यात आल्यामुळे चर्चा। शिंदेंनी सुरू केलेली माझी शाळा ही योजना वर्षभरच राबवली गेली होती। तर योजना बंद करणारं हे चालू सरकार, सगळ्या योजनांचा भंपकपणा निश्चितच जनतेपुढे मांडू, अंबादास दानवेंचा ट्विट करत फडणवीस आणि शिंदेंना टोला। सरकार चालवताना प्राधान्याचे विषय बघावे लागतात। शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केल्यानं सरकारवर या ठिकाणी तिजोरीवर ताण असल्याची प्रवीण दरेकरांची कबुली। तर पुन्हा सर्व सुरळीत होईल, अंबादास दानवेंना उत्तर। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा। ठाणे महापालिकेमधील भ्रष्टाचार आणि विविध समस्यांसंदर्भात या मोर्चाचं आयोजन। मोर्चामध्ये दोन्ही पक्षाचे नेते सहभागी होणार। ठाण्याला भ्रष्टाचाराची राजधानी असं नाव पडलंय। ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी, पाणी प्रश्नासह घोडबंदर रोडची समस्या। ठाण्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद मिळून सुद्धा विकास नाही, मनसे नेते अविनाश जाधवांची टीका।
ठाण्यामध्ये अटक केलेले पालिकेचे उपायुक्त शिंदेंचे हस्तक होते. राऊतांचा आरोप, तर लूटमार आणि गुंडगिरी मोडून काढा असे आदेश ठाण्यात सुद्धा दिले पाहिजेत. संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता. महबूब शेख यांच्या जागी पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी रोहित पाटलांच्या नियुक्तीची शक्यता, सूत्रांची माहिती. उद्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाला भेटणार. शिष्टमंडळामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, पवारही असणार. राऊतांची माहिती, तर उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यासह पवारांची एकत्रित पत्रकार परिषद होणार असल्याची सुद्धा राऊतांची माहिती. फडणवीसांची तुलना नथुराम गोडसेशी करत नाही. फडणवीसांची मोडस ऑपरेंडी नथुराम गोडसेप्रमाणे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, तर वाचाळवीरांना आम्ही महत्त्व देत नाही. दरेकरांचं प्रत्युत्तर. कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. शाळा महाविद्यालयांमध्ये संघाच्या कार्यक्रमांना बंदी घाला. प्रियांक खरगेंची मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडे पत्राद्वारे मागणी. प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू, सिद्धरामय्या यांचं आश्वासन. संघाचे चांगले विचार असतील तर त्याचा प्रसार नक्कीच झाला पाहिजे. नाकाबूर ओढण्याची गरज नाही. प्रियांक खरगे यांनी केलेल्या मागणीवरून प्रवीण दरेकरांची टीका. 1 नोव्हेंबरला काळा दिवस पाळणाऱ्यांना सोडू नका. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायण गौड यांचं वादग्रस्त वक्तव्य. महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात वक्तव्य. सचिन गायवळच्या शोधासाठी गुन्हे शाखेची 4 पथकं वेगवेगळ्या भागात रवाना. सचिन गायवळ सध्या महाराष्ट्रातच लपला असल्याचा तपास यंत्रणांना संशय. निलेश गायवळ प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची विनंती इंटरपोलकडून मान्य. पुणे पोलिसांनी ब्लू कॉर्नर नोटीस पाठवण्याची केली होती मागणी. निलेश गायवळचा आंतरराष्ट्रीय स्तरावर आता शोध सुरू. साताऱ्याच्या कराडमधील यशवंत बँकेतील 112 कोटींचे गैरव्यवहार प्रकरणी आता राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल. 195 बोगस कर्ज खाते असल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्यानंतर हा गुन्हा दाखल. पुण्याच्या राजगडमधील शिवसेनेच्या युवा सेना अध्यक्ष सागर कडूंसह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. एसआरए प्रकल्पामध्ये आता 35% जागा खुली ठेवावी लागणार. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाचं परिपत्रक. 35% जागा सार्वजनिक स्वरूपात खुली ठेवावी लागणार, तर 65% जागेतच इमारतींचा विकास करता येणार. अमरावतीमध्ये पूरग्रस्तांना मदत घेऊन जाणाऱ्या ट्रकला फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवला. मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी किटचं वाटप केलं जाणार. माजी मंत्री प्रवीण पोटे यांचा हा स्तुत्य उपक्रम. अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेल्या जनावरांचा पुरावा नसेल तरी सुद्धा नुकसान भरपाई मिळणार. धाराशिवमध्ये वाहून गेलेल्या जनावरांसाठी प्रशासकीय समिती. आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची माहिती. मुंबईच्या लालबागचा राजा मंडळाकडून आता धाराशिवमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात. 1800 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप. यवतमाळमध्ये खोकल्याचं औषध घेतल्यानंतर 6 वर्षाच्या बालकाचा मृत्यू. औषधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. यवतमाळच्या कळंब तालुक्यातल्या पिंपळखुटीमधली घटना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दिवशी पिंपळगाव परिसरामध्ये मालवाहू ट्रकचा अपघात. अपघातानंतर लागलेल्या आगीत मालवाहू ट्रक पूर्णपणे जळून खाक. परभणीमध्ये गेल्या महिन्यात न्यायाधीशांच्या निवासस्थान परिसरातनं चंदन चोरी झाल्याचं प्रकरण. चोरट्याला परभणी पोलिसांनी ठोकल्या बेड्या. चोरट्याकडून कारसह मुद्देमालही जप्त. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांची गैरसोय. पिण्याच्या पाण्यासाठी तरुणांचं रुग्णालयात आंदोलन. रुग्णालय व्यवस्थापनाची आंदोलकांसोबत चर्चा. दिवाळीच्या तोंडावर केळी उत्पादकांना मोठा फटका. रावेर बाजारपेठेमध्ये केळींच्या मागणीत वाढ झाल्याची माहिती. मात्र भावात घसरण झाल्यामुळे केळी उत्पादक चिंतेत. 3000 रुपयांवरून थेट 300 ते 400 रुपये प्रतिटन भाव असल्यामुळे शेतकरी हवालदिल. तर दिवाळीच्या तोंडावर केळी उत्पादकांना हा मोठा फटका. बाजारपेठेत केळीचे सर्वाधिक भाव घसरले. रावेर बाजारपेठेमध्ये मागणी वाढली, मात्र भावात घसरण झाल्याची माहिती. तर अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली कॅनॉल स्वच्छता मोहीम. वाशिमच्या कापड दुकानामध्ये 3 महिलांकडून महागड्या कपड्यांची चोरी. तर रिसोड पोलिसांकडून महिला गुन्हेगारांना एका तासात अटक. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जळगावच्या छत्रपती शिवाजी महाराज नगर भागातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थी चोरून नेल्याचा प्रकार समोर. स्मशानभूमीमध्ये सुरक्षा रक्षकच नसल्यामुळे वारंवार असे प्रकार घडतात, असाही स्थानिकांचा आरोप.
सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील कलेश्वर मंदिरालगतच्या ओढ्यातनं 12 फूट लांबीच्या मगरीचं रेस्क्यू. वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं या मगरीला जेरबंद केलं असून तिला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडलं. शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेडमध्ये 5 वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद. दिवसेंदिवस बिबट्यांचे हल्ले वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सावंतवाडी आंबोली मार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची मोठी कारवाईमध्ये गोवा बनावटीची दारू तसंच एक कार यासह 11,67,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या रामकुंडवरील वस्त्रांतर गृह जमीनदोस्त तर 2 दिवसांपासून वस्त्रांतर गृह पाडण्याचं काम सुरू होतं. वस्त्रांतर गृह पाडण्यास पुरोहित संघाचा होता विरोध. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.